आज आपण बनवलेले आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि चवीला अप्रतिम आणि दिसायला अगदी गुलाबजामुन सारखे दिसणारी हे मिठाई खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे। तुम्ही हे नवीन वर्षासाठी सुद्धा तुम्ही हे मिठाई बनवू शकता, खूप छान लागते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गाजराची मिठाई। तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, म्हणजेच 500 ग्राम गाजर घेतलेला आहे। यावरची साल काढून घेतलेली आहे आणि मागचा पुढचा भाग काढून घेतलेला आहे। आता याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आपल्याला खिसायची सुद्धा गरज नाही आहे, बारीक बारीक अशा प्रकारचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही असे गोल करू शकता किंवा असे उभे सुद्धा काप करून घेऊ शकता। अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारे सगळ्या गाजराचे आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी गाजर कट करून घेतलेले आहेत, काही गोल काप करून घेतलेले आहेत, काही उभे करून घेतलेले आहेत। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला हे गाजराचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गाजराचे तुकडे घालून घेतलेले आहेत। मी 2 बॅचमध्ये काढणार आहे, कारण एक बॅचमध्ये निघत नाहीत, खूप सारे गाजराचे काप झालेले आहेत, तर मी यामध्ये अर्धेच घालणार आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी गाजराचे अर्धे कापून घेतलेले काप टाकलेले आहेत, म्हणजे तुकडे टाकलेले आहेत। तर यामध्ये घालायची आपल्याला आता साखर। मी इथं अर्धा कप साखर घेतलेली आहे, अर्धीच घालायची आहे, राहिलेली आपल्याला अर्धी नंतर गाजराच्या कापमध्ये घालायचे आहेत। आता यामध्ये मी 1 कप दूध घेतलेलं आहे, हे दूधसुद्धा मी अर्धच घालणार आहे। या दुधावर मलाई आलेली आहे, साय आलेली आहे। आता हे मी मिक्सरमधून बारीक याची पेस्ट करून घेणार आहे। प्रकारे आपली गाजराची पेस्ट तयार झालेली आहे। ही एका भांड्यामध्ये काढून घेऊन राहिलेली सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे। राहिलेल्या गाजराची सुद्धा, राहिलेले गाजर सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहेत, कापून घेतलेले गाजर। आता यामध्ये राहिलेली साखर घालायची आपल्याला, दूध घालायचं आहे। 1 कप दूध घेतलं होतं मी, तर अर्धं राहिलेलं आहे, ते सुद्धा घालायचं आहे। आता याची सुद्धा आपल्याला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी सगळी गाजराची पेस्ट बनवून घेतलेली आहे। असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे। आता आपल्याला ही पेस्ट साईडला ठेवायची आहे। इथे एक मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे। मी इथं म्हशीचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही गाईचं सुद्धा दूध घेऊ शकता। मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। मी कच्चं दूध वापरलेलं आहे, तुम्ही गरम केलेलं सुद्धा दूध घेऊ शकता। आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळे घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला। तर मी इथं 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। हे दुधामध्ये आपल्याला हे मिक्स करायचे आहे कस्टर्ड पावडर। तुम्ही कोणत्याही कंपनीची कस्टर्ड पावडर वापरू शकता। तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथं मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता। आणि मिल्क पावडर सुद्धा तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही दूध थोडंसं जास्त प्रमाणात आटवून घेऊ शकता। तर व्यवस्थित मिक्स केलेले आहे। आता आपल्याला हे दुधामध्ये घालायचे आहे। आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे दूध। आता आपल्याला हे कढई गॅसवर ठेवायची आहे। आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। आता आपल्याला सतत हे दूध हलवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे, त्यामुळे खाली लागण्याची शक्यता राहते। हे आपल्याला सतत 10 मिनिटं दूध उकळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, त्यामुळे पटकन हे दाटसर होतं दूध। एकसारखं याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला। साधारण 5 मिनिट झालेलं आहे। दूध आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे आणि थोडंसं आटलेलं सुद्धा आहे दूध आपलं।
असं दाटसर झालेलं आहे दूध. आता यामध्ये घालायचे आपल्याला साखर. मी इथं 50 ग्रॅम साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आपण गाजराच्या पेस्टमध्ये सुद्धा साखर घातलेली आहे. तर साखर घातल्यानंतर आपल्याला आणखीन 5 मिनिट हे दूध आटवून घ्यायचं आहे. असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे कस्टर्ड पावडरमुळे आपल्या दुधाला. तर एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे दुधाला 5 मिनिट. साखर घातल्यानंतर मी हे 10 मिनिट दूध उकळून घेतलेलं आहे. थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे दूध. अगदी बासुंदीसारखं आपलं दूध झालेलं आहे. आपली बासुंदी तयार झालेली आहे दुधाची. आता आपण हे साईडला ठेवूया. तोपर्यंत आपली बासुंदी थंड होते. तर मी एक कढई ठेवलेली आहे. थोडीशी पसरट कढई ठेवलेली आहे मी. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा रवा. रवा आपल्याला 1 मिनिटभर चांगला भाजून घ्यायचा आहे. एक मिनिटभरच भाजायचा आपल्याला व्यवस्थित रवा. रवा आपला भाजलेला आहे. 1 मिनिटातच असा फसफसूत आलेला आहे रवा. आता यामध्ये घालायचं आपल्याला आता गाजराची पेस्ट करून घेतलेली घालायची आहे. आता गाजराची पेस्टसुद्धा आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आपला गाजराच्या पेस्टचा, तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण कोणताही फूड कलर किंवा काही घातलेलं नाही. नॅचरल कलर आलेला आहे गाजराचा. आता गॅस मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला ही पेस्ट एकसारखं हलवून घ्यायची आहे. एकदम अशी दाटसर होईपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. कढई आपल्याला थोडीशी मोठीच वापरायची आहे, म्हणजे पेस्ट लवकर परतल्या जाते. दाटसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिट झालेले आहे. मिश्रण मी परतून घेतलेलं आहे. मस्त दाटसर झालेलं आहे आणि कढईनं सुद्धा मिश्रणाचं सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण 1 चमचा बाइंडिंगसाठी रवा सुद्धा घातलेला आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट. यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे. तर यामध्ये घालायची थोडीशी वेलची पूड. वेलची पूडची चव खूप छान येते या गाजराच्या मिश्रणामध्ये. परत आपल्याला 2 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे मिश्रण. दाटसर झालेलं आहे आपलं मिश्रण मस्त. वेलची आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर मी 2 मिनिटं हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असा याचा एक गोळा झालेला आहे. कढईनं आपलं मिश्रण सोडलेलं आहे. मस्त असं दाटसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. असं मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण. आपलं मिश्रणसुद्धा 5 मिनिटात व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता हाताला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवायचे आहेत, बॉल बनवायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराचे बनवू शकता, लंबे किंवा गोल अशा प्रकारे. हाताला तूप लावल्यामुळे मिश्रण चिटकत नाही. इथे एक डिश घेतलेली आहे मी, त्यामध्ये आपल्याला हे बॉल ठेवून द्यायचे आहेत. अशा प्रकारेच आपल्याला हाताला तूप लावून याचे
छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत. आपण जसं गुलाबजामुन बनवतो त्या प्रकारे आपल्याला ह्याचे बॉल बनवायचे आहेत. अशा प्रकारेच आपल्याला सगळे बॉल बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व बॉल बनवून घेतलेले आहेत गाजराच्या मिश्रणाचे. आता यावर आपल्याला हे बनवून घेतलेली रबडी घालायची आहे. अशी मस्त रबडी आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, झटपट अशी आपली गाजराची मिठाई तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात बनवून तयार होते. अगदी अर्धा किलो गाजरामध्ये सगळ्या कुटुंबासाठी मिठाई आपली तयार होते. खायला अप्रतिम लागते. नवीन वर्षासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.